आज आपण लहान मुलांना, जे मुले शाळेला जातात, तर त्यांच्यासाठी डबासाठी काय बांधून द्यावे, हे पालकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे. तर हे व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहावे. ओके, थोडक्यात आपण प्रत्येक 2 शब्द आपल्याला सांगणार आहे, ते आपण अगदी लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांना आपण डबा बांधून दिले, की आपल्या मुलांचं पोषण व्यवस्थित होण्यास मदत होते. आजकाल मुलं कसं पॅक फूड, जंक फूड आणि इतर जे म्हणजे त्यांना चवीला चांगलं वाटते, ते पदार्थ मुलं खूप आपल्याला मागत असतात. पण आपण जे पालक आहेत, त्यांचा पाल्यांचा त्यांनी विचार केले पाहिजे. मुलांचं ऐकून त्यांनी मुलाप्रमाणे मुलं एखादं जंक फूड मागत असेल, पॅक फूड मागत असेल, तर शक्यतो ते टाळावे. त्यांना देऊ नये. चॉकलेट्स, इव्हन चॉकलेट्स पण चॉकलेट्स वगैरे मागत असेल, तर एखाद्या वेळेस आपण दिलं तर ठीक आहे. पण वारंवार सारखं-सारखं त्या गोष्टीचं सवय होता कामा नये मुलांसाठी. आणि मुलांना आपण डबा बांधून देताना रोज एक पदार्थ निवडावे. त्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य, उसळीची भाजी आणि एखादा दिवस पनीर आणि एखादा दिवस हिरव्या पालेभाज्या आणि एखादा दिवस फळं, भाज्या असे आपण वेगवेगळे पदार्थाची निवड करून मुलांना बनवून त्यांना अगदी म्हणजे त्यांना खाण्यासाठी ते रुचकर वाटेल त्याप्रमाणे ते बनवून द्यावे आणि मुलं ते अगदी आवडीने खातात. आणि मुलांना हिरव्या पालेभाज्याची सवय अजिबात नसते. आजकाल आपण पहा तुम्ही मुले हिरव्या पालेभाज्या अजिबात खात नाहीत. हिरव्या पालेभाज्या त्यांना खायला सांगितलं की ते अगदी म्हणजे हे करतात म्हणजे अ, तिथून लांबच जातात. अजिबात हिरव्या पालेभाज्या मुलं खातच नाहीत. फक्त मुलांना पिझ्झा, बर्गर आणि इतर म्हणजे जे जंक फूड आहे त्याचं फार सवय झालेलं आहे. यामुळे पहा मुलांना आता काय वाटत नाही. त्यांच्याकडे ताकद असल्यामुळे सर्व काही मुलं खाऊन पचवतात. पण पुढे जाऊन शरीराची लठ्ठपणा वाढण्याची फार शक्यता असते. आजकाल पहा मुलांमध्ये लठ्ठपणा फार वाढत आहे आणि पोटाचे विकार वाढत आहेत. लहान मुलांना कॉन्स्टिपेशनची समस्या वाढत आहे. मुलांचं पोट साफ होत नाही व्यवस्थित. हे सुद्धा आपण पालकांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. मुलं जेवण करतात पण पाणी पितच नाहीत. वारंवार पालकच त्यांच्यासोबत राहून अधूनमधून मुलांना आठवण करून द्यावे आणि पाणी